नवी मुंबई महानगर पालिका स्कूल के शैक्षणिक सत्र की शुरुआत के पहले दिन नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने नेरुल गांव स्थित नवी मुंबई महानगर पालिका स्कूल क्रमांक 10 में अनोखे अंदाज में विद्यार्थियों का स्वागत किया। लेझिम और ढोल नगाड़ों के बीच शैक्षणिक सत्र के पहले दिन बच्चों ने स्कूल में प्रवेश किया और जहां उनका पुष्पगुच्छ और आरती उतारकर स्वागत किया गया। वहीं इस दिन नवी मुंबई महानगर पालिका ने स्कूलों में शिक्षित बेटी सशक्त समाज का नारा बुलंद करते हुए बेटियों के स्कूल में प्रवेश पर उनका स्वागत कर उनके पैरों की छाप ली। वही विद्यार्थियों को पहले दिन नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे के हाथों पाठ्य पुस्तकों का वितरण कर स्कूल के नए शैक्षणिक सत्र को बेहद खास बनाया गया। इस अवसर पर नवी मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग की उपायुक्त संगरत्ना खिल्लारे, नवी मुंबई मनपा विभाग प्रमुख, स्कूल के शिक्षकगण और छात्र बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने कहा कि आज का दिन सभी छात्रों के लिए बेहद अविस्मरणीय बनकर साबित होगा। खरोखर आनंदाचा दिवस आहे आज। आपण कसं असतं की प्रत्येकाचा पहिला दिवस हा शाळेमधला कायम संस्मरणीय राहतो आणि हा पहिला शाळेतला दिवस संस्मरणीय राहावा म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांमध्ये आज राज्यामधील सर्व शाळांमध्ये प्रथम दिवसाचं जे पाल्यांचं आहे स्वागत करायचं आहे। आपण बघितलं असेल की जे पहिलीला विद्यार्थी आपल्याकडे आले या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ दिले, त्यांच्या पायांच्या ठसे आपण घेतले, त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली। आपण लेझिम लहान मुलांनी त्यांच्यासाठी शाळेतल्याच मुलांनी लेझिम नृत्य केलं आणि खरोखर हा त्यांच्या दृष्टीने हा संस्मरणीय दिवस राहील अशी मला खात्री आहे। वहीं उन्होंने आगे कहा कि संकल्पना आधारित अगर शिक्षा दी जाए तो कोई भी भाषा दुय्यम नहीं हो सकती। निश्चितपणे आपल्याला कुठल्याही शिक्षणामध्ये मूलभूत संकल्पना ह्या फार महत्त्वाच्या असतात आणि संकल्पना आधारित जर शिक्षण आपण जे आहे त्यावेळेस आपण जर त्याच्या संकल्पनांचा चांगला विस्तार झाला तर कुठलीही भाषा ही दुय्यम होऊन जाते आणि त्यामुळे आपण मुलांमध्ये जर विशेषतः बघितलं तर आपण मराठी माध्यमाची मुलांच्या बाबत एक न्यूनगंड तयार होतो की आपल्याला इंग्रजी येत नाही आणि दुसरा जो भाग असतो की आपल्याला गणिती हा विषय जरा थोडा अवघड वाटतो आणि त्याच्यापासून आवड निर्माण होत नाही। तर मी आज शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना हे दोन्ही विषय अत्यंत सोपे आहेत, त्यांचा जर मुलांचा जर चांगला आपण अभ्यास करून घेतला, त्यांच्या संकल्पना चांगल्या विकसित करून घेतल्या तर ते निश्चितपणे ह्या विषयामध्ये सुद्धा विशेष प्रावीण्य मिळवतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना यशस्वी होण्यासाठी याची निश्चितपणे मदत होणार आहे। वहीं उन्होंने आगे कहा कि राज्य सरकार ने पहले वर्ष से सीबीएसई पैटर्न लागू कर दिया है। ऐसे में नवी मुंबई महानगर पालिका द्वारा हर 3 महीने में हर शिक्षकों के सभी कोर्सेज की ट्रेनिंग दी जाएगी, उनका कौशल्य बढ़ाया जाएगा और अच्छे विद्यार्थी निर्मित करने का प्रयत्न किया जाएगा। निश्चितपणे आपण बघितलं पाहिजे की आज आपण राज्य शासनाने जो सीबीएसईचा पॅटर्न आहे केंद्रीय माध्यमिक मंडळाचा जो आहे तो पहिली इयत्तेपासून मराठी मधला विषय आपण अभ्यासक्रम विशेषतः या वर्षीपासून घेतलाय आणि टप्प्याटप्प्याने हे बदलत राहणार आहे। तर हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षकांचं जे काही क्षमता वृद्धी आहे ती सुद्धा महानगरपालिका करेल। मी माझ्या मार्गदर्शनामध्ये पण सांगितलं की दर 3 महिन्याला या शिक्षकांचे सर्व प्रकारचे काही आपण कोर्सेस घेणार आहोत, प्रशिक्षण घेणार आहोत आणि हे नियमित प्रशिक्षण चालू राहील। त्यामुळे मुलांसाठी आवश्यक असलेलं जे काही शिक्षण आहे त्याच्यासाठी लागणारी जी कौशल्य आहे ती सुद्धा आपण शिक्षकांना देऊया आणि त्याच्यातून चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करू। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।